मुंबईकर नागरिक अजून देखील पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण जुलै महिना सुरू होऊन देखील मुंबईमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही। परंतु आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारचा रिमझिम पाऊस आज मुंबईमध्ये दिवसभर पडेल असा अंदाज जो आहे तो अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर 21 जून पासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार होती, परंतु हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्व हवामान खात्याचे अंदाज जे आहेत ते अंदाज फोल ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबई परिसरामध्ये जे आहे ते रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत। आपण पाहतोय की आता रिमझिम पाऊस जो आहे तो संपूर्ण दादर परिसरामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण पाहिली तर 10 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र वगळता संपूर्ण 10 जुलैपर्यंत असाच प्रकारे रिमझिम पाऊस जो आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पडेल। आणि आज जर पाहायला गेलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जो आहे तो आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। परंतु आजच्या मुंबईमध्ये जो आहे तो अशाच प्रकारे रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। जुलै महिना आला तरी देखील मुंबईमध्ये म्हणावं तसा म्हणजे समाधानकारक पाऊस पडलेला नाही आणि मध्ये मध्ये पावसाच्या सरी येतात, परंतु उकाड्याने मुंबईकर नागरिक अजून देखील हैराण आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याच्यामुळे कुठेतरी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा जी आहे ती मुंबईकर नागरिकांना लागलेली आहे। कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।